रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम नमोजी गुरुमूर्ती असं म्हटलं आपण. ते कशासाठी म्हटलं हे समजून घेण्याचा पुढच्या 2-3 ओव्यातून प्रयत्न आहे. नमस्कार करावा तरी का करावा? हिरवीचे नमस्कार आहेत ते चमत्कारावर तर आहे. इथे चमत्कार देते नमस्कार, इथे चमत्कार काही नाही. इथं आपण बदलतो आणि दुःखात असतो, सुखात असतो, हेलकावे खात असतो, ते आनंदात राहतो, समाधानात राहतो. जशी आहे परिस्थिती त्यात जो आनंदात राहू शकतो तो खरा चमत्कार, तो त्यांनी आयुष्यात करून दाखवलेला आहे. आत्ता नेमकं आपल्या त्या अभंगाच्यावर आलं, शेवटी अजून होतं ते थांबलं, वेळ न व्हावी. त्यावरून मला जुनी आठवण झाली. ही वाचतानाची फार म्हणजे आता फारच वर्षापूर्वी म्हणायला पाहिजे, 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेला हा काही विषय नव्हता. महाराजांची शाळा आपण म्हणली इथे. तर नंतर खूप वर्षांनी म्हणजे हे इथे म्हटलं, त्याच्यापूर्वी खूप वर्षानंतर वाचताना लक्षात आलं, तेव्हा खूण करून ठेवलेली आहे. कोणी बद्धाचे साधक झाले, कोणी बद्धाचे साधक झाले, कोणी सिद्ध पदवी पावले. कोणी सिद्ध पदवी पावले, महाराजांच्या कार्याचं हे वर्णन आहे. कोणी सिद्ध पदवी पावले, कोणी वैराग्याते धरिले, कोणी वैराग्याते धरिले, शाळे माझी सद्गुरूंचे. पुढे आपल्याला लागणार शाळे माझी सद्गुरूंचे. हे त्यांनी त्या काळात 100 वर्षापूर्वी आता म्हणावं आणि आपल्याला हे महाराजांची शाळा म्हणायचं यावं, हे त्यांचीच लीला आहे, बाकी काय नाही. खरोखरच बद्धाचे सिद्ध झाले, वैराग्याते पावले आणि होतं हळूहळू ते झरपलं की काम होतं. मनुष्याला इतकं नाही, खालीवर चित्त होत नाही. होतात गोष्टी, जशा व्हायच्या तशा गोष्टी होत असतात. पण चित्ताची जी आधीची घालमेल आहे, सारखी जी अस्वस्थता आहे, तेवढंच आपल्याला एवढीच विरक्तीसुद्धा खूप आहे पुढे जायला. आपल्याला वाटेत पायऱ्या आहेत, 2 पायरी 4 पायरी मनुष्य वर भगवंताच्या दिशेने जातो आहे. सरळ जात असलं तर 10 पावलं पुढं जातो, ही खूप आहे. तर हे पुढे आलं आहे म्हणून शाळे माझी सद्गुरूंच्या हे आल्यानंतर एकदम तिथे एकदा आठवण झाली, अरे हे असं आहे. तर हे का आता ते आपण पाहतो. न लिंपे कदा बालक्रीडा उपाधी. याचे खरे या 3ऱ्या अध्यायाची आणि समासाची सुरुवात आहे. न लिंपे कदा बालक्रीडा उपाधी. पहिल्यांदा जो विषय आला तो सगळा तात्विकच आहे आणि आपल्याला तोंड द्यावं लागतं. न लिंपे कदा बालक्रीडा उपाधी, विवेके सदा ज्ञान वैराग्य साधी. आपण क्षणभर विचार करून बघा की बाळाच्या ठिकाणी विवेका, ज्ञान आणि वैराग्य ह्याच्यातलं आपल्याला कसं शक्य होणार. हे शब्द आत्ता आपण समजून घेताना, अंमलात आणताना किती ओढात आहे. विवेक म्हणजे निवडायचं आहे, सार निवडायचं आहे. तेजे संसारम भजरे सारम, हे ठीक आहे, आपण सारखं ते बजावतो आहे, पण हे आत्ता बजावावं लागतं. तर या अवस्थेत न लिंपे कदा बालक्रीडा उपाधी. खेळात गेला तो रमला, हा मुलाचा स्वभाव, त्याबद्दल विशेष नाही. ते बालपणाचं लक्षण आहे की गेला आणि खेळात रमून गेला. मग त्याला अभ्यासाचं भान राहिलं नाही, घरचं भान राहिलं नाही, पोटा पाण्याचं भान नाही. हे आपण नेहमी बघतो. त्यांना भुकीची तहान भुकीशिवाय आठवण होत नाही, खेळात रमले म्हणजे रमतात. तर त्यांना जसं आईचं भान राहत नाही तसं पुढे प्रपंचामध्ये बालक्रीडा करीत राहतो आणि भगवंताचं भान राहत नाही, हे म्हणायचे. म्हणून हे पुढे जे सांगितले, विवेके सदा ज्ञान वैराग्य साधे. विवेक, त्यामुळे ज्ञान आणि वैराग्य ह्या गोष्टी ह्या येतात. पण हे जर अशा तऱ्हेच्यात रमलं नाही, भान ठेवून राहिलं, तर हाक मारायची गरजच नाही. वेळ झाली की जागावर येतो मनुष्य. तेव्हा ते सावधानपण अंगी मिळवणं हा साधकाचा अभ्यास. तो त्यांनी बालपणी कसा केला आहे तर ते महत्त्वाचं आहे. आधी एवढं आपण ते वर्णन वाचलं आहे, एवढे कधीच हवे अशा पद्धतीने आपण वाचलं नाही. पण ती खेळणी, ते पाळणं, ते अमकं तमकं, ती गाणी सगळं आपण सगळं वाचलं आहे. का वाचलं तर ते आपल्याला परिचित आहे आणि ते बरं वाटतं. तसंच सगळे राहतात, त्याप्रमाणे करतात, करू द्यात, त्याबद्दल काय म्हणायचं नाही. फक्त ते ओलांडून गेले, आम्ही तिथंच रमलो की काय.
आम्ही मुलातच रमलो की काय, नातवंडातच रमलो की काय, हे बघण्यासाठी परत एकदा ते वाचलं होतं. तर त्या आरशात एकदा आपण बघून या म्हणून ते पहिलं वाचलं. न लिंपे कदा बालक्रीडा उपाधी. तिथे लिंपे शब्द वापरला आहे. चित्ताला सुद्धा लेप शब्द वापरला आहे. चित्ताला कर्माचे लेप लागतात. आपण दिवसभर काम करीत असतो ना, त्या पद्धतीचं चित्त तयार होतं हळूहळू. तेव्हा कामही करायचं आहे आणि चित्ताला लेपही लागू द्यायचं नाही, म्हणजे हे काम अवघड आहे. खरं ते अवघडच आहे. म्हणजे ऑफिसमध्ये साहेब असली, घरी साहेब असतात की नाही, घरी तिथे आहात की तिथे ठीक आहे. तिथे तुम्हाला ते साहेब म्हणतील आणि काय म्हणतील, आदर देतील, काय हात जोडतील, काय ते तिथे ते ठीक आहे. तिथे सांगितल्याप्रमाणे ते करणार, नाही केलं तर तुमच्या हातात सत्ता आहे, तुम्ही त्याप्रमाणे काय ते करणार. काय सुट्टी मांडणार, पगार कट करणार, मेमो देणं, काय तुमच्या हातात आहे ते सगळं करणार. पण घरी आलं की तुम्ही मेमो देऊन कसं चालेल. घरी आलं की पहिले मेमो घ्या, पहिल्यांदा उशीर झाला. तिथून सगळं ते लिंपलं नाही पाहिजे. म्हणजे चित्ताला लेप नाही त्याचा. तिथे जे आहे ते तिथे आहे, इथे आहे ते इथे आहे. आता तिथलं आपण घेऊन जर चित्तात नाही घरी आलो, घरी ऐकत नाही, मग पुढं काय होतं, ती मुलं ऐकत नाही, मुलं ऐकत नाही अशी तक्रार. मुलं ऐकत नाहीत म्हणजे काय, आपण मुलं म्हणून सांगत नाही आहे. तिथे जसं आपण त्या सगळ्या काय स्टाफ असेल किंवा तो हाताखालचे नोकर असतील, दुकानात असतील, तर त्यांच्यासारखं जर मुलांना वागायला लागलं तर ती बंडखोरी करतात. कारण लहान वयात असेपर्यंत ठीक आहे, मारतो वही करतो, कान धरतो, ते ठीक आहे. पण नंतर मग काय करणार. नंतर जे येतं ते इथे आधीच जर सावध राहिलं तर येत नाही. म्हणजे पुढचं पाहून आधीच लक्षणांनी माणसाने ओळखावं. ते जसं ज्ञानेश्वरीत आपण बघू केलं आहे, तर पुढची लक्षणं लक्षात आपण आधी ओळखावं. इथे त्यांनी न लिंपे बालक्रीडा उपाधी म्हटले. तसं आपल्याला ज्या ज्या ठिकाणी राहतो पुढे काही बालक्रीडा करणार, काय बसून काही ते खेळतात मातीत, तसं काही ते खेळत नाही. किंवा काय इतर काय हे बाहुलीन ते भांडीन घेऊन बसले तसं काय स्वयंपाक करत, हे तर काही करत नाही. पण जे काय करतो आहे ते सुद्धा मोठ्या प्रपंचाच्या भगवंताच्या दृष्टीनं पाहता ते तसलंच आहे असं त्यांना म्हणायचं. तर ते जे आहे ती त्या अर्थाने बाल नसलो तरी क्रीडाच आहे. बाल म्हणजे वयाने बाल. आता मनाने बाल राहणारी माणसं असं मग ते तसं होतं. मग तसं राहिलं म्हणजे ते ऑफिसचं घरी येतं, दुकानातलं घरी येतं, मग त्याप्रमाणे घरच्यांना ओरडायला. आता ते नोकर आहेत, ते बिचारे म्हणणं ओ बाबा करतो, काय मालक म्हणत असतील, काय साहेब म्हणत असतील, काय ते म्हणतील, सर म्हणतील, सगळं करतील. पण घरी ते कसं ऐकणार. ते घरी तुमच्या त्या घरचे स्ट्रक्चर जे आहेत त्या नात्यामध्ये ते ज्याच ठिकाणी असतील तसं ती अपेक्षा ते करणार आणि तसंच आपल्याला राहावं लागणार. ते तिथलं ठेवलं, इथं आलो आणि व्यवस्थित त्यांच्याशी जसं माझं नातं आहे तसं मी वागलो, तर ते अपेक्षित आहे. ते म्हणतात आमच्याशी असं बघा. आता त्यांना आत्मीयता हवी, प्रेम हवं, काय घरातले जे काय स्ट्रक्चर असेल त्यामध्ये जे असेल, मत घ्यायला पाहिजे, विचार घ्यायला पाहिजे, अमुक करायला पाहिजे, तमुक करायला, सगळं तिथे आहे. पण तिथे त्याचं नातं वेगळं आहे. तिथे त्यांनी ठरवायचं, त्याची स्टँडिंग कमिटी असते, अमुक असं तर मोठंच आहे. तेवढ्यानं बोलावं, त्यांच्याशी चर्चा केली. काही DMD MD मधला व्यवहार असतो, तो खाली काही कळत पण नाही म्हणजे, आणि अपेक्षितही नाही. तसं जर ते गोळा करायला लागले तर काय होईल. हे ते एक सारी कंपनी चालवायची अवघडून जाईल. जर आपल्या सगळ्या स्तरावरच्या लोकांच्या सगळ्यांचे विचार घ्यायचे तर ते कसं होईल. तसं ते नाही होणार. ते तिथेच ठरेल आणि त्याप्रमाणे वागेल आणि तसं ते काम चालेल. पण तेच जर मी घरात करीत म्हटलं तर नाही जमणार. घरात आपण MD नाही, कोण नाही. घरात आपल्याला आल्यावर चहा पाणी विचारलं, वा छान आनंदाने स्वागत केलं तरी खूप. कुठले तरी काहीतरी डोक्यात घेऊन दिवसभर विचार करत बसले असले आणि घरीच असले अवघडच घरी आल्यानंतर. हां, आपण थकून यावं आणि त्यांनी काय स्वागत करावं हे आता ज्याच्या त्याला माहिती. तेव्हा आता हे तसं होतं कारण चित्तावर लेप असतो. त्यामुळे येताना तो उतरतो तेच मुळात साहेब म्हणून उतरतो की नाही होतं, मालक म्हणून घरी यायचं. ते काही नोकर नाही घरामध्ये, बरोबर आहे की नाही. ते पत्नी असू दे, काय मुलं असू दे, मुलगी असू दे, ते काही नोकर चाकर आहेत का, तर ते नाही. ते घरातले कुटुंबीय सदस्य आहेत, ते तेवढेच कुटुंबातले अधिकारी आहेत. मग आता त्याप्रमाणे आल्याबरोबर जशी बॅग ठेवली, जसं चपला काढल्या, जसा काय आपला ड्रेस आहे तो ठेवला, तसं आता आपण जसा वेश बदलला तशी आपली भूमिका पण बदलायला पाहिजे. ज्याला वेश बदलल्यावर भूमिका बदलायची हे कळलं, ज्याला बाहेर आहे ते बाहेरच ठेवायचं हे कळलं, त्याची बरोबर मुलं बाळा त्याच्याप्रमाणे राहतात. कारण त्यांना माहिती आहे आपल्याला असं नाही वागवणार. तिथं दारेवर, इथं नाही. इथं सांभाळून घेतलं, सावरून घेतलं, त्याप्रमाणे पुढे जायचा प्रयत्न केला. हे सगळं इथं आणि इथं तसंच, घरात तसंच अभिप्रेत आहे. तशा भूमिका त्या त्या ठिकाणी गेल्यावर बदलतात. आता घरात सगळं सांभाळून घेतो म्हणून तसं जर समजुतीनं तिथं राहायला गेलं तर तिथलं स्ट्रक्चर चालणार, ते पण तसंच आहे. तिथे जसं बूट चढवले, काय पॅन्ट अमका तमका सगळ्या ड्रेस वेशभूषा बदलली, गाडी घेतली, गेलो की तिथल्या टकटक दारावर काय वॉचमन असेल, सलाम करून गेला, झालं. त्याची ड्युटी त्यांनी केली, आपली ड्युटी त्याला काय लक्ष दिलं त्याच्याकडे तेवढी केली, संपलं. आता तिथे वेश आणि आपली जी भूमिका आहे ती बदलली. हे ज्याला भूमिका बदलता येतात त्याची सगळी कामं व्यवस्थित चालतात. ज्याला भूमिका बदलता येत नाही
तो तिथेही काहीतरी घोटाळा होतो आणि इथेही काहीतरी घोटाळा होतो. तर जगामध्ये आणि घरामध्ये कुठेही, तिथे कुठे असू तिथे, कारण तिथे तिथे काय काय असेल ते त्याप्रमाणे तसं राहिले तर काही नाही होत. तर ह्यांना बालक्रीडासुद्धा लेप चित्तावर चढला नाही. तिथे हेच क्रीडा करत बसले असं नाही. चटकन चित्ताला बाल अवस्था आहे, तर त्यामुळं क्रीडा आहे. त्यामुळे आणि त्या लिंपलेल्या नाहीत, त्याचं कुठे चित्ताला लेप नाही लागला. म्हणून विवेक आणि ज्ञान आणि वैराग्य आणि गुरुशोधन ते 12 वर्ष 14 वर्ष हे काय जे हे आपण विचार करून ठेवलेलं असलं म्हणजे बरं. निदान आपल्याला कळायला लागलं, तिथं तरी आपल्याला याची ओढ लागली काय एवढं बघितलं तरीसुद्धा आपल्याला आपला फरक काय झाला ते लक्षात येईल. आणि तो फरक जर आधीपासून झाला नसेल तर प्रपंचात तो फरक का पडला नाही ते पण लक्षात येईल. ते आपल्याला अनेक गोष्टींचा उलगडा होत नाही. असं का हवं तसं का हवं, आज काहीतरी झालं असलं पाहिजे ना, असं आधी काहीतरी झालं असलं पाहिजे, नंतर काहीतरी कसं तरी होईल. उगाच काहीतरी जगामध्ये काही होणार नाही. अरे कारण भाव सगळा पूर्ण त्याच्या माझ्या हातात ठेवलेला आहे, त्यांनी ते तसंच चालवलं पाहिजे. संत झाले तरीसुद्धा त्यात किंवा हे साधुपुरुष झाले तरीसुद्धा त्यात हस्तक्षेप करत नाही. तुझे जे कर्माप्रमाणे आहे ते भोग म्हणतात. मग आता एखाद्याच्या घरात सौख्य दिसतं, एखाद्याच्यात कमी दिसतं, एखाद्यात जास्त दिसतं, कारण काय तर मुळात इथं कारण आहे. तेव्हा त्याच्यात आपल्या कर्मांना हे जे जसं चित्ताला लेप नाही तसा जर लेप नसेल तर काही आपल्याला अडचणी. तिथली भूमिका तिथे ठेवली, इथली इथे ठेवली. विवेके सदा ज्ञान वैराग्य साधे. आणि हे जर साधायला गेल्यामुळेच ही आशंका निर्माण झाली की आपल्याला निभणार का. जर आपल्याला निभणार नसेल तर काम वेळेत ते लक्षात आलं पाहिजे, हे त्याच्या पुढचं काम आहे. मला जर निभत नसेल तर जया सद्गुरू भेटीची होय स्फूर्ती, की कुठेतरी कोणीतरी जाणत्याचे. आपल्या व्यवहारामध्ये गणित सुटत नाही. अनेकदा आपण त्यांना म्हणत नाही तुम्ही जरा जो कोणी जाणताय ज्याला हे येतं आहे किंवा तो पुढच्या वर्गात आहे, काही वर्गात हुशार आहे म्हणा, काही त्याच्याकडे जाऊन समजून घ्यावं. मग त्यावेळेला जी नम्रता, जे आदर, जे काय लागतं ते जर असेल तर तो सांगणारा आहेच ना. सांगणारा भेटला नाही असं जगात होणंच नाही, कशातच नाही. त्याला सांगणारा भेटणार, तो विचारायला जाणारा कसा आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे ना. हां, तुम्हाला बरोबर सांगतात मात्र तुम्हाला काय तुम्हाला सुद्धा सांगतील की असं नाही का. त्याला सांगणार काय, त्यांचा नातेवाईक आहे काय. ह्यांच्यातले महाराजांच्या ह्याच्यातले किती नातेवाईक म्हणून त्याच्यामध्ये शिष्यमंडळी म्हणजे काय हजारो शिष्य आहेत. त्याच्यामध्ये ह्यातले किती आहेत, ह्यातले काय नाही. कोण कुठून आला काय आपल्याला माहीत पण नाही. कुठून कसे लोक गावा झाले आणि त्यांच्याकडून काय घेऊन गेले आणि कोणाला काय मिळालं काय सांगता ते. पण त्याने जी द्यायचं ते त्याची जिज्ञासा पाहिली, त्याच्या हातात जेवढं द्यायचं तेवढं दिलं. त्याची कुवत पाहिली, त्याचं भांडं पाहिलं तेवढं त्याला दिलं. कोणाला दिलं नाही असं नाही, असं होणारच नाही. म्हणून ते मागणारा कसा आहे तर मला हे जगाकडून ज्ञान म्हणा, आपल्या लौकिकात ज्ञान मागायला आपण शाळेत जात नाही, कॉलेजला जात नाही, प्रपंचाच्यामध्ये आपल्या मोठ्यांच्या सल्ला घेत नाही. हे सगळं जे करतो ते त्या त्या ठिकाणी जी नम्रता, जे काही भाव लागतो तसा भगवंत जर गाठायचा तर यातलं काही उपयोग पडणार नाही हे वैराग्याने कळतं. तेव्हा जे वैराग्य येतं त्यावेळेला हे कळतं की अरे हे फार उपयोगी पडण्यासारखं नाही, हे सगळं असंच आहे. आला तो गेला नुसता एवढ्यापैकी आहे. तर मग असं असेल तर आपल्याला ज्या सद्गुरू भेटीची होय स्फूर्ती, जो कधी आला नाही गेला नाही, जो कधी नव्हता असं नाही, तो पूर्वीही आहे, आजही माझ्या जीवनातही आहे, पुढेही आहे, असं सगळं काय शाश्वत काय, तिथे तो प्रश्न येतो. मग शाश्वताची ओळख आपल्याला कुठल्या शाळेत जाऊन होणार. त्याच्यासाठी महाराजांची शाळा शाश्वताची ओळख होईल. गुरु ती ओळख करून देईल की ह्यातलं काय नक्की शाश्वत आहे. तेच पुढे पहिल्या आपल्या ज्या वया बघायचे त्याच्यात आहेत. त्याला सद्गुरू भेटीची स्फूर्ती का झाली तर एरवीचे गुरु काही कमी होते का. त्या काळात पंत जे होते त्यांचे स्वतः आजोबा होते, जे वडील होते, सगळे हे जाणकार होते. व्यवहारातलं ज्ञान त्यांच्याकडून जरूर शिका. त्याच्याकडे कुलकर्णी पण होतं ना. मग कुलकर्णीपणाचं जे काही चालत आलेलं आहे ते त्यांनी अत्यंत चांगल्या तऱ्हेनं सांभाळलेलं आहे. आता हे झालं म्हणून बरोबर त्याला भक्तीची जोड नाही असं नाही, त्याचीही फळं आहेत की भक्तीची जोड आहेच. एवढं वारी चुकली नाही आहे आजोबांची, एवढे भगवत भक्त आहेत, ते स्वतः वडील आहेत, ते एवढे विरक्त आहेत. तर असं सगळं आहे तरीसुद्धा भगवंतापर्यंत जायला मला गरज आहे, जायला पाहिजे कुठेतरी. म्हणून ते गुरुशोधार्थ, कारण गुरु कोण हे ठरलंच नाही आहे ना. आपल्याला लक्षात येईल की गुरु कोण हे बाहेर पडताना ठरलं आहे का, फक्त त्याची गरज आहे एवढं मात्र पक्कं ठरलेलं आहे. आपलं तेवढं पक्कं ठरलं तरी ते गुरु दारात येतील, त्याचा प्रश्न नाही. पण माझं ते ठरलं आहे की मला मार्ग नाही सापडत आहे, इथून पुढे जायचं आहे आणि त्याला वाट नाही मिळत आहे किंवा मला ते ज्ञान नाही मिळत आहे. मग ते त्याचं ज्ञान करून देणारा गाठ पडतोच. फक्त तेवढं आपली भूमिका पाहिजे. ह्याला एक मनोभूमिका लागते, शिष्यभाव लागतो. शिष्याचं नुसतं विरोध लावून चालत नाही, त्याला तो भाव लागतो. तो असला की सगळं मिळतं. मग ओम नमो जी सद्गुरू हे जे काय गुरुमूर्ती यांनी स्वतः तरी मला सांगा काय आयुष्यामध्ये तसा विचार केला तर त्यांच्या आयुष्यात काय निर्माण झालं. त्यांना काही त्यांच्यावर विश्वास होता का काय.
मी बुवाबाजी मानत नाही असं म्हणणारे माणूस, ज्यांनी हे सगळं चरित्र लिहिले आणि आत्मीयतेनं लिहिलं, आपण ते वाचतून ब्रह्मानंद त्यांना सांगतात काय हे अलौकिक योगायोग असतील हे सगळे. हे सगळं कथा त्रिवेणी संगम वगैरे आहे ना, तसंच आहे ते. त्रिवेणी संगमच आहे सगळा, की त्यांची स्वतःची श्रद्धा नसलेला माणूस आहे आणि तो महाराजांच्या त्या नुसत्या येण्यानी दर्शनाने पालटून त्याला महाराज प्रसाद देतात आणि काहीही त्याच्याकडे विनंती करत नाही, काही मागितलेलं नाही, काही प्रसादच दिले आधीच. कारण त्यांना कल्पना आहे तिथे ती व्यवस्था आहे. आपल्याला आपण नाव सांगितल्याशिवाय साधं नावसुद्धा त्या माणसाला कळत नाही, त्यांना त्याचा जन्माच्या मागच्यापासून हा पुढं कुठे जाणार हे सगळं कळतं. आता एवढं सगळं आपल्याला ते सांगत नाही, तसं कसं सांगता येईल? आपल्या ह्याच्यात क्लासिफाईड इन्फॉर्मेशन असते ना, कुठेही गेला तरी कंपनीत लागला, नोकरी लागला, काय झालं तरी काही क्लासिफाईड आहे. पासवर्ड टाकल्याशिवाय नाही उघडत ते त्यांच्याकडे सगळा मास्टर की आहे, त्यामुळे तिथे ते होऊ शकतं. मग त्यामुळे त्यांना हा जीव माहिती आहे. तो आत्ता म्हणतो माझा ह्याच्यावर ठीक आहे, विश्वास नाही तर नाही, तुमचं कवित्व उत्तम आहे, त्याला हा प्रसाद ठेवा. त्यांच्या आयुष्यातली गोष्ट नाही आहे का? मग ते एवढे तेव्हा त्या काळामध्ये मोठे झाले, काय ते शिकवीत असत, त्यांना वैद्यकीय येत हे सगळं आपल्याला माहिती आहे. तरीसुद्धा म्हणजे याच्यावर माझा विश्वास ठीक, तुम्हाला काय पाहिजे, पण एवढ्या भूमिकेवर आहेत मात्र की त्यांच्याकडे एवढं कवित्व आहे ना, आता एवढं लिहिलं याला काय, हे नुसतं कवित्व नाही आहे, ह्याच्यामागे प्रसाद गुण आहे. नुसतं कवित्व असणं वेगळं आणि प्रसाद गुण असणं वेगळं. तेव्हा तो भगवंताचा जो प्रसाद गुण आहे तो त्याच्यात आहे. तर त्यामुळे त्यांना ते म्हणले तुम्हाला काय असं माझे गुरु ठीक आहे, तुमचे गुरु वगैरे मला काय माहिती नाही, माझा काय असल्या लोकांच्यावर विश्वास नाही, तुम्हाला काय पदं पाहिजे ते लिहून देतो, एवढाच यांचा संबंध आहे ना. फक्त लिहून दिली तरी दिल्या, पदं म्हटली, महाराजांना आनंद झाला, ऐकलं, त्यांच्या लक्षात आलं ही जीवित एक पडलेला आहे कुणीतरी, आपला संबंध आहे त्याचा. तेव्हा कवित्वाचा प्रसाद पाठवला. त्यांना मग वाटायला लागलं कोण माणूस आहे तेवढं जाताना बघू म्हणून बघितले ना त्यांनी. त्यावेळेला ती मिरवणूक गेली वगैरे, मिरवणूक जाताना हे कोण बुवा ज्यांच्यासाठी एवढं लिहावं लागलं, काय आहे प्रकार म्हणून, हे एवढे का मानतात. बरं जे मानतात ते त्यांना माहिती नाही, त्यांच्या गावातलेच आहेत ते, किंवा त्यांना माहितीच आहेत, मग ते एवढं का मानतात म्हणून बघायला गेलं. माझ्या नुसतं एकदा बघितलेलं तर बाकी काय नाही, काय त्यांच्या अंतर्गत झालं कोणाठून. ही आता आपल्याला गेलं पाहिजे हे निर्माण झालं. तया सद्गुरू भेटीची होय स्फूर्ती, जी स्फूर्ती झाली, आपण गेलं पाहिजे, त्याने आलं पाहिजे, हे प्रश्नच नाही, त्यांनी यायचंच आहे. आम्ही जाऊन कुठं जाणार, लौकिकदृष्ट्या जे जिथं आहेत तिथं जाणार, पण जिथं त्यांना यायचं आहे ते त्यांनीच यावं लागतं. ते यायला आपण जावं लागतं. आपण जातो व्यवहारामध्ये, अपॉइंटमेंट घेऊन मनुष्य जात नाही का, वेळ घेऊन मनुष्याची जात नाही का, भेटत नाही का व्यवहाराच्या कामासाठी. मग ह्याच्यासाठी आता काय पाहिजे, त्यांची अपॉइंटमेंट घ्यायला लागत नाही, फक्त भूमिका लागते, तीच तिथली अपॉइंटमेंट. तिथे एक मनोभूमिका लागते की मला शिकायचं आहे, मला समजून घ्यायचं. अशी एकदा भूमिका तयार झाली, त्याच्यावर मनुष्य पक्का असला की त्याने त्याला उधरला म्हणून समजा. कसल्याही मार्गाने कशी ते पुढे जातील त्याचा काय पडणे, आता चालवत आहेत ना तसे जातात, त्यांना काही त्यांना अडचण नाही कसली कुठूनही कसे. तर त्यांना ते अडचणच नाही आहे की. मग हे या निमित्ताने नारळ, मग आता आपण गेलं पाहिजे आणि निदान भेटून आलं पाहिजे, काहीतरी चित्तामध्ये पडणं. कारण चित्ताचे सगळे लेप घालवायचं सामर्थ्य त्या दृष्टीमध्ये नसते, पाहण्यामध्ये त्याचे आहे. जे काही चाललं होतं त्याच्यामध्ये आहे, त्या वातावरणात त्यांनी जे काही निर्माण केलं असेल ते ज्या ठिकाणी फिरले त्या ठिकाणी नक्की काहीतरी फरक पडलेलाच असला पाहिजे. त्या जागेत सुद्धा फरक पडेल, त्या चित्तात लोकांचे फरक पडेल, जाणार आहेत येणार आहेत फरक पडेल. तो जे घेऊन आला तो जाताना तसा नसतो, तो त्या ठिकाणी येऊन गेला असेल आणि जर तो त्या अर्थाने, मी म्हणतो सेन्सिटिव्ह आहे, तर त्या अर्थाने त्याची तेवढी सेन्सिटिव्हिटी त्याच्याकडे असेल, तेवढी संवेदनशीलता असेल, तर दोष भरपूर असतील, पण कितीही असले तरी एक तरी त्याच्यात गुण वावरल्याशिवाय राहणारच नाही. कुठेतरी शांतीची झलक त्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. तिथे येऊन गेला आहे ना आणि ते सत्पुरुष आहेत ना, मग तिथं काहीतरी त्यांचा काहीतरी अस्तित्वाचा वास गुण असलाच पाहिजे, तो त्याला लागणारच. तसा हा लागला म्हणून यांना वाटलं ना, मग महाराजांशिवाय काय नाही. आता हे काय आहे परिवर्तन. आणि तिथं राहून तुम्हाला माहिती आहे ते गोंधळ्यात. मग पुढे हे झाल्यावर मला अनुभव येतात, ते म्हणले अहो काय मी बुवा ते आहे ते नेहमीप्रमाणे जसं ब्रह्मानंद बुवाना तसं तुम्हाला माझ्याकडे काय मिळणार, तेवढे विरक्त, तेवढे तुम्ही संन्यासी, हे ब्रह्मचारी राहिलेले एवढे विद्वान पंडित, अमकं माझ्याकडे कसं. हे बघितलं ना माझं सगळं प्रपंच सगळी माणसून मांडवून बसलो आहे, गप्पा मारतो आहे प्रपंचाच्या, सगळे हे चालले आणि मी काय तुमचे गुरुपद करणार, असं आहे ते. म्हणजे असं थोडंसं एक जरा बघतात की व्यवहारिकदृष्ट्या की कितपत याची मानसिक तयारी झाली. बाकी त्यांना आयडेंटिफाय व्हायचं ते झालेलंच असतं, त्यांना जे ओळखायचे ते ओळख बसलेलीच असते. पण तरीसुद्धा परत एकदा काही विचलित होतं आहे का, एकदा पाहून 1-2 वेळा 3 वेळा काय ते त्यांची पद्धत आहे त्याप्रमाणे पाहून ते देतातच. पण हे देतात ते कोण होते, तरी काय दिलं. स्वयंसिद्ध ज्ञानज्योती त्रिभुवनी चमके दीप्ती चैतन्य रूप, अंतर्बाह्य व्यापुनी असे परी चर्मचक्षुते न दिसे. अंतर्बाह्य व्यापून असलेली गोष्ट आपल्याला दिसू नये याच्यावर आपल्या कुठल्याही शास्त्रज्ञाचा विश्वास बसणार नाही, बसणारच नाही. कारण पण त्याला कारण आहे ना, चर्मचक्षुने पाहणार. त्याच्याऐवजी जास्त काय करणार
तर आपण अधिक ॲडव्हान्स काय असेल तो मायक्रोस्कोप म्हणा, काय तुमची काय ते लावतात आकाशातले ते दुर्बीण म्हणा, तसं काहीतरी लावणार. मग आपल्याला असं वाटतं की असं असं बघत बघत गेलो म्हणजे शेवटी भगवंत का दिसणार आहे, ह्याचा करता का दिसणार आहे. ज्याने जेवढ्या क्वालिटीचे आणि त्या ह्याचे व्यासाच्या एवढ्या व्यासाच्या दुर्बिणी तेवढ्या व्यासाचा अमुक तमुक, कुठं काही भगवंताचा मागमूस तरी लागला का. ह्यांना बसल्या जागी इथे, तर ते इथे बसल्या जागी ज्यांना भेटतो तो अंतर्बाह्य आहे म्हणून भेटतो. पण असा अंतर्बाह्य पाहण्याची यात कुठं म्हणजे ते त्यात कुठं आपल्या चालू क्षेत्रात कुठं तरतूद नाही. त्यामुळं ते विश्वासही नाही आणि त्यामुळं बाजूला जाणं होतं. ते त्यामुळं होतं. ठीक आहे, संस्कार आहे, काळाचा भाग आहे, आपल्यावर ते एक प्रकारचं सांस्कृतिक हेच आहे, जे प्रभावच आहे तो, त्यामुळं तसं वाटतं. नाहीतर असं नाही वाटणार माणसाला. एवढी परंपरा आहे की अंतर्बाह्य व्यापुनी असे परिचर्म चक्षुते न दिसे, ही कोण नमोजी गुरुमूर्ती स्वयंसिद्ध ज्ञानज्योती. अशी ती मूर्ती अंतर्बाह्य व्यापुनी असे परिचर्मचक्षुते न दिसे, हे त्यांना स्वतःला अनुभव आलेल्या चर्मचक्षूला दिसलं नाही. त्या अर्थाने एक कोणीतरी आकृती दिसली, आकृतीत काय आहे आणि तिच्या बाहेर काय आहे ह्याच्यातलं काही पत्ता लागला नाही. आणि हे अनुभव आहे परिचर्मचक्षुते न दिसे, दिसे म्हणताची पिसे साक्षित्वे होय. तुझे प्रकाशाचा विलास निरसी अष्टधेचा भास, द्रष्टा आणि दृश्य यास स्वतेज मिळावी. इथे फक्त थोडासा तात्विक भाग सुरुवातीला आहे. पुढे ठीक आहे, पुढे आपल्याला व्यवहाराच्या गोष्टी आहेत, पण हेही सोडून आपल्याला कधीतरी जायलाच पाहिजे. कारण काय आहे, ज्याला हे माहिती आहे त्याला ते माहिती असलं पाहिजे. जो ह्यात वावरतो त्याला त्यात काय आहे ते कळलं पाहिजे. जसं प्रत्येक गोष्टीत एक बाह्यांग आहे आणि एक अंतरंग आहे. जसं माणसाचं सुद्धा बाह्यांग आहे. काय बोलायलासी वरली रंग का म्हणावं लागलं, तर काहीतरी वरली रंग आहे, काहीतरी बाह्यरूप आहेच. मग आता त्याच्यावरनं अंतरंग ओळखण्याची काही विद्या आहे का, ती ज्ञान नाही कुठं. आपल्याला जर तशाच तऱ्हेची दृष्टी असेल जी चर्मचक्षू नाही ज्ञानचक्षू आहेत, त्याच्या पलीकडे अजून आहे, हे जर असलं तर अंतरंग कळेल. म्हणून माणूस म्हणतो मी फसलो. आज फसलो म्हणजे काय, फसलो याला कारण काय, बाह्यांगावर गेलो. ते घरादाराचं बाह्यांग असेल, ते माणसाचं असेल, ती बाकीचे चार गोष्ट, हे सगळं असेल. ह्यानी आम्ही त्याला का फसलं, तर फक्त बाह्यांगच पाहण्याची चर्मचक्षू आपल्या क्षमता आहे याची कल्पना राहिली नाही म्हणून असं झालं. नाहीतर तसं झालं नसतं. ते अंतरंग नाही दिसत माणसाला. मग अंतरंग आता कसं दिसावं, म्हणजे त्याच्यासाठी काहीतरी अभ्यास, काहीतरी तपश्चर्या काहीतरी पाहिजे का. अंतरंग कसं दिसेल माणसाला. साध्या तपासणीसाठी मनुष्य जातो तर त्याला त्या अंतरंगातलं काही कळत नाही, हे आपल्याला दिसतं. मग आता हे व्यवहारात एवढं लागतं, त्याला ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी लागते. आपण टेक्नॉलॉजी पुढं काय, त्याच्या पुढं काहीतरी उभं आहे ना, ह्याला ह्यातलं काहीच आपल्यातलं उपयोगी पडत नाही, असे काहीतरी उभं आहे जे थेट त्याला पाहत आहे. तर त्याची गरज आहे. अंतर्बाह्य व्यापुने असे परिचर्मचक्षु ते न दिसे. मग तुझे प्रकाशाचा विलास निरसी अष्टधेचा भास. काय होतं, ती द्रष्टा आणि दृश्य असं स्वतेजी मिळवी. प्रकाश आणि दीप भिन्न ठाव नसे अल्प. इथे जे मगाशी म्हटलं, सरली वाती ज्योती एकत्र झाली आणि भ्रांतीची काजळी समोर निघाली. ते त्याच्यासाठी आज हे सगळे अभंग त्याचेच आहेत सगळे. की हे काय आहे की आपल्याला असं वाटतं की ती दिवा वेगळा आहे, ती पणती वेगळी आहे, त्यातलं तेल वेगळं आहे, मी ती लावली, ती अशी पेटवली, आपके गेलं तबके गेलं, त्याने पाण्याचे दिवे पेटवले. आपल्याला म्हणले की नाही, कोणी दिलं नाही नसाहेबांना, कोणी द्यायचं नाही, सगळ्यांनी ठरवून केलं. कुणी यांच्याकडे यांना तेल मागायला जायचं नाही म्हणून तेल द्यायचं नाही, सगळ्यांनी ठरवलं. आपल्याला माहिती. तर तेल द्यायचं नाही. जिथे कुठे रोज तेल मागायला यायचे. मग लोकही कंटाळे असतील करायचे. बाकी त्यांच्याकडून काय मिळत होतं याची कल्पना नाही. त्यामुळं ह्याला काय फायदा आहे. हे फुकट तेल जाणार मशीद नाही तर ह्याच्यात त्या मंदिरात कुठं बसतील तिथं. हे द्वारकामध्ये रात्री पणत्या लावून बसणार. मग ह्याच्यासाठी काय, कशासाठी आपण तेल घालावं, अशा विचारांनी सगळी मंडळी नीट ठरवून नेलं. कारण ह्यात दिलं तर तो देईल, तो दिलं नाही तर तो देईल, असं व्हायचं. ते मागतच फिरणार. म्हटल्यानंतर त्यांना कोणीही तेल दिलं नाही. एक काही नाही. आल्यानंतर ठेवलं सगळं भांडं. आज ठीक आहे अशी इच्छा दिसते, बघू काय होते. ते पाणी भरून या भांडे आहेत ते, बस ज्यातून तेल आणत होते. प्रत्येकात पाणी थोडं थोडं होतं गेलं आणि लावा म्हणले जिथे. आता जिथे ही सगळी मंडळी बघायला बसतो लावून. अशी मंडळी ज्या वेळेला तुकोबांना अनुभव आहे, सगळ्यांना अनुभव आहे. आता काय होते बघूया, आता काय होते. तिथं ते दिवा लागलेलाच आहे. तेव्हा पण ते पेटलेत कशानं. गावातल्या सगळ्यांनी जर तेल दिलेलं नाही, ह्या बऱ्याकडे काही नाही, तर मग आता ह्या दिवे कसे लागावे. आज जाऊन आता सगळीकडे प्रकाश दिसते, ह्यांच्या द्वारकामाहीत प्रकाश आहे. आता ते काय आहे, आता ते कसं कळणार. आज जाऊ तर मनुष्य काय विचार ओतलं तर पाणी ओतला, तर पाण्यावर दिवे लागत असते. तेलाचे भाव काय झाले तेव्हा आहे काही नाही.
विदेशी बिलं आली असती का मला काय काय एवढे आपल्याला काय करावं लागते, यातलं काय आलं असतं का आपल्या वाट्याला, दर महिन्याला बिलाला का बघा, दिल्याला का भरा, दंड भरा, तिथे सेस भरा, अमकं भरा, तमकं भरा, त्याच्यावर टॅक्स भरा, सर्व्हिस टॅक्स, काय कुठले कुठले टॅक्स आजूबाजू येत असतात, सगळं भरलं पाहिजे. इथे पाणी वापरतात, पाण्यावर दिवे लावणारे लोक. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे कसं कळावं, आता ज्यांनी हे बघितलं हे त्यांनी लिहिले ह्याच्यावर विश्वास. म्हणून आपल्याकडे ज्या वेळेला प्रमाणाचा प्रश्न येतो त्यावेळेला आप्तवाक्यसुद्धा सांगितलेलं आहे. काल मी बोललो तसं. इथे थोडासा तर्काचा प्रश्न आहे माझा नाईलाज आहे म्हणून थोडं जेवढा संदर्भ आहे तेवढं सांगतो की प्रमाणामध्ये शेवटी आप्तवाक्य प्रमाण बांधलेलं आहे. आणि कोण आप्तच तो हितार्थ वक्ता व्याख्या केलेली आहे. जो तुमचं फक्त कल्याण किंवा हित जाणतो त्याला आप्त म्हणलेले. आमचे आप्त स्वकीय सगळे लग्नाला तुम्हाला माहिती आहे त्यावेळेला गोळा होतात आणि एकदा गोळा करावेही लागतात, नाही म्हणाल तरी अवघड असते, गोळा करावे लागतात, नंतर त्रास होतो. असं वागले तसे वागले, आमच्याकडे लक्ष दिलं नाही, हेच नाही दिलं, आम्ही जेवायला गेलो कोणी काय ते तरी कुठं कुठं बघणार, सगळे येणार. बरं आपल्याला बोलावणं भाग आहे, सगळ्यांना बोलावणं भाग आहे, राहायला की त्याच्यापेक्षा जास्त कठीण आहे. आला तर बरं म्हणायची वेळ एक वेळ रुसून तरी जाईल, पण जर त्याला बोलावलंच गेलं नाही नेमकं तर तो तिथं बसून काय उद्योग करेल सांगता येत नाही आणि आयुष्यभर परत ते व्याप. म्हणजे हे असे आप्त आपल्याला स्वकीय नाही का, आप्त स्वकीय जन वगैरे, तर ते नाही. इथं त्यांना आप्त म्हणायचं जे आप्तस्तू हितार्थ वागता, जो स्वतःच्या आपलं कशात हित आहे एवढंच फक्त सांगतो, यात हित आहे तुमचं बस, बाकी त्याला काय माहीत नाही. आता करणारे आपणच आहोत, आपल्याला अहित काय करायचं ते तुम्ही करा. शेवटी काय हात धरून कोणी पंतोजी बसले नाही. एकदा शाळेतून बाहेर पडला आता तुझे मार्क काय बघ काय करायचं पुढे ते असं म्हणतात ना. मग हे आपल्याला संत हे या अर्थाने आप्त, त्याच्यासारखं दुसरं कोण नाही. कारण आप्तच तो हितार्थ ते हे आप्त आहेत. म्हणून आपल्याकडे क्रमाने आलं होतं ते प्रमाणावरनं. तर आप्त वाक्य प्रमाण बांधले, त्यांना अनुभव आहे. आता ज्यांनी कोणी हे पाण्याचा दिवा पाहिला आहे आणि लिहून ठेवलं आहे त्याला हा अनुभव आहे. आता तुम्ही म्हणाल तर त्याच्यासाठी आता तो माणूस लागेल, तो काळ लागेल, ते साईबाबा लागतील, ते हे लागेल, ती पणती लागेल, त्यातलं पाणी लागेल, हे सगळं ते लागेल. आत्ता ते नाही, आत्ता ह्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी घडतं आहे, पण ते घडतंच आहे. कारण संत नाहीत, महाराज म्हटले जग आहे म्हणजे संत आहेतच, असल्याशिवाय जग असणं शक्य नाही म्हटलं. कारण ती सात्विकता जपणारी भगवंताची मूर्ती आहे, ती असल्याशिवाय हे राहीलच कसं. बाकी सगळं असं ते एकमेकाला एकमेक खायला बसले चांगल्या अर्थाने, अक्षरशः लुटालूट आहे सगळीकडे. मग त्याच्यात निस्वार्थी ते काहीतरी असल्याशिवाय त्याच्या भोवती हे राहू शकत नाही. त्याच्यावर मास गोळा व्हायला सुद्धा मध्ये काहीतरी लागतेच, त्याला काहीतरी एक बिंदू पाहिजे, त्याच्यानंतर त्याच्यावर हे गोळा होऊ शकतो. त्याच्या साह्याने राहतं. तेव्हा जे निस्वार्थ आहे त्याच्या बाजूनी त्याच्यावर अवलंबून स्वार्थ वावरत असतो. स्वार्थ नुसतं नाही वावरू शकत. स्वार्थ झाला तर तू मला खाणार का मी तुला खाणार एवढंच राहिलं ना, मग ते पशूंच्याकडे तेच चालले, दोघेही नष्ट. तसं नाही, इथे कुठेतरी निस्वार्थाचा भाग आहे. त्यामुळे त्या निस्वार्थावर बाकीचा स्वार्थ खपून जातो, चाललं आहे जग सगळं. त्या अर्थाने हे संत तसे आहेत. मग त्यांना त्यांचा जो अनुभव आहे तो प्रमाण मानावा. आपण आता अंगेचे आपण म्हणलं आहे तसं आहे, सोय व्हावे अंगेचे आपण स्वतः तसं व्हावं. मग आपल्या लक्षात येईल निस्वार्थाची काय गोडी आहे. स्वार्थाची गोडी काय आपल्याला शिकवावी लागत नाही, ती कळतेच माणसाला, तर ती आहेच. पण निस्वार्थाची गोडी काय आहे त्याच्यावर हे चाललं आहे, हे जग चाललं आहे, हे निस्वार्थी लोकांच्यावर चाललं आहे. असंख्य ठिकाणी हे दिसून येतं. आपल्याला त्या नर्मदेच्या याच्यातली माहिती आहे, त्या नर्मदा किनाऱ्यावरचे जे गाव आहेत वगैरे, तर तिथे आज आपण म्हणतो अखंड नामस्मरण. आपल्याला काननगडचं माहिती असेल, काननगडला आपल्याला आपण मौन जप करतो. मला सांगा, मनातल्या मनात जप आहे. तासभर बसला म्हणजे तासभर जप झाला असं गरीब धरलं पाहिजे की नाही, आहे तो प्रामाणिकपणे करतो आहे ना, करतो आहे. तिथे ते वैखरी करतायत, चॅलेंजच नाही की त्याला. 24 तास अखंड रामनाम वैखरी त्या समाधीभोवती फिरून ती मंडळी करतायत 24 तास आणि 12 महिने. आता त्यांना जाऊनसुद्धा किती वर्ष झाली, स्वामी रामदास त्यांना जाऊन किती वर्ष झाली, त्याच्यानंतर माताजीनं जाऊन किती वर्ष झाली, तरी तिथं अखंड आधी गेला तरी तिथं अखंड वैखरी सुरू आहे अजूनही. आत्ता परवा 3 दिवसापूर्वीचा फोन आहे की मी जाऊन आलो, आपलं बोलणं झालं होतं, मी जाऊन आलो, म्हटलं अखंड वैखरी सुरू आहे. म्हणले आम्हाला इतका आनंद, आम्ही त्याच्यातच भाग घेतला होता 10-2 तास. त्यांना जमेल तसं, तुम्ही नसाल तर ते करणारच आहेत. हे निष्ठेचं काम आहे. आणि जिथे वैखरी आहे तिथे प्रमाणाचा प्रश्नच नाही, तुमच्या कानावरच येते, 24 तास रामनाम घेत आहेत. तर हे आहे तसं तिकडे ह्याच्यामध्ये पण नर्मदेच्या काठी अशी कित्येक मंदिरे आहेत जिथे अखंड वैखरी रामनाम किंवा त्यांचं काय नाम असेल ते त्याचं सुरू आहे, अखंड रामनाम सुरू असले.
तर ती जी मंडळी आता तिथं जवळजवळ 50 एक जणं जे राहणारे होते त्यांना ह्या नोटीस आल्या, त्या गावाला सोडा म्हणले. सगळं गाव बाकीचं हळूहळू सरळ नाही, त्याला प्रत्येकाच्या वेळ घेतो तसा घेतलाच. तिथेही 5-5 वर्ष गेली. ते सगळ्या धरणाच्या संदर्भातला हा विषय आहे. पण तिथे जे बांधलं त्यावेळेला सगळ्यांना नोटिसा दिल्या होत्या आणि सगळ्यांनी रिकामी केली. 1 किंवा 2 घरं गावात जे चालवणारी हे सगळं असतात, काही कार्यालय चालवणारे, हे चालवणारे, हे जी मुख्य राहिले म्हणजे महसूल थोडक्यात, म्हणजे त्या पद्धतीचे लोक तेवढे राहिले. तेव्हा त्यांना ही अंमलबजावणीची जबाबदारी आहे. त्यामुळं सगळ्या नोटीस आत्तापर्यंतच्या येऊन प्रत्येकाला त्याची कल्पना देऊन त्यांना स्थलांतर करून सगळीकडे जागा देऊन सगळं गाव रिकामं झालं. हे जे मंडळी राहिले अधिकारी आणि हे जे राहिलं मंदिर, ते ही मंडळी काय, आणि त्यांचा क्रम हा की 50 माणसं आहेत, अखंड रामनाम आलटून पालटून ते चालवतात. बाकी त्यांचं काही नाही, त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था होती. ते म्हणले तुमच्यावर अडचण येईल, गावात आता काही राहिलं नाही, माणसं राहिले नाही, दुकान राहिलं नाही, हे राहिलं नाही. ते म्हणले तर तुम्ही आता तेवढं, आता तुम्ही हा शेवटचं त्यांना सांगितलं होतं, तर आता तुम्ही हल्ला नाहीत, बाकी सगळे हल्लेत, तुम्ही तेवढं आता हे रिकामं करा, म्हणजे जबाबदारी आमच्यावर येईल. नाही तर उद्या, कारण काय होणार आहे, एकदा नोटिसा दिल्या, शेवटची एक डेडलाईन दिल्यानंतर पाणी सोडणार की नाही, मग सोडल्यानंतर उद्या जर हे सगळं आलं नाही, हे सगळं जे जलमय झालं, तर एवढ्या जीवांची जबाबदारी आमच्यावर आहे. तर तुम्ही आता आमचं शासनाचं म्हणून ऐका आणि जा. म्हणले शासनापेक्षा फार मोठं शासन आमचं आहे, त्याच्यावर आम्ही असेच राहायला तयार आहोत. ते म्हटले तुम्ही सगळे एकत्र या, बघा एकदा विचार करून, कारण एकत्र आल्यावर विचार बदलतात अनेक वेळेला, नाही का, आपला अनुभव आहे. त्यामुळे एकत्र येऊन बघा. एकत्र येऊन बघितल्यात कशात काय फरक नाही. ते रामनाम घेणारे रामनाम घेत आहेत, त्यांना विचारून ठेवले. ते म्हणले त्यांचं काय म्हणणं नाही, ते घेतातच आहेत, तुम्ही काय करायचं आहे ठरवा. ते म्हणले हे बघा, ही काय शेवटी काय होणार आहे, आम्ही कोणाच्या काठावर येऊन राहिलो आहे, नर्मदा मैयाच्या काठावर येऊन, मग हे आम्हाला सांभाळायला समर्थ नाही काय, तुम्ही जे काय पाणी सुटेल म्हणले, काय होणार आहे. बरं आम्ही जाऊन तिथं काय अमरपट्टा घेतला का, तिथं जाऊन जागणार आहो का, तुम्ही गॅरंटी देता का, नाही. मग आम्ही रामनाम घेत जाऊ ना, आणि जायचंच आहे तर नर्मदेत जाऊ, ही केवढं भाग्याची गोष्ट आहे. म्हणले तुम्हाला काय याचं पाणी येऊ दे, आम्ही लिहून देतो, तुमची काही जबाबदारी नाही, तुम्ही आम्हाला सर्व कल्पना दिलेली आहे, सगळं झालेलं आहे, आता जे होईल ते नर्मदेवाने तुम्ही, अशा बेसवर आम्ही इथे राहिलो आहे, तुमच्यावर कुठलीही जबाबदारी नाही, असं आम्ही लिहून द्याल. तर त्या माणसाने लिहून दिलं. आता म्हणून जागा हे कुठून येणार, मग आता ती माणसं तिथे आहेत, तिथून आलं म्हणून हे आपल्याला अनुभवायला मिळतं, वाचायला मिळतं. मग आता हे जर मिळायचं असेल तर तिथे आपल्याला सगळं हे पाहिजे की घेतले ते सहभाग आहे. ठीक आहे, आजच्या काळातली हे माणसं त्यांचीच आहेत की जी कुठेही अशा तऱ्हेनं काम करत आहेत, ती त्यांचीच माणसं आहेत आणि त्या अर्थाने ते राहणार. म्हणून हे निरसी अष्टदेचा भास ही बनगडी जरा तत्त्वाची आहे. तर होतं काय, मगाशी विषय निघाला तर त्या दीप आणि ज्योती आणि तेल, त्याच्यावरनं विषय निघाला. मग ते ह्या 3 गोष्टी वेगवेगळ्या आहेत, बरोबर. दृश्य म्हणून दिसतं की नाही, तेल वेगळं आहे, पण ती वेगळी आहे, वात वेगळी आहे, लावण्याचं काहीतरी वेगळं आहे, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, पुन्हा लावणारा वेगळा आहे. किती गोष्टी झाल्या, 5-5 गोष्टी झाल्या. ह्या सगळ्या 5 आपल्याला वेगळ्या दिसत आहेत. तिथे दिवा लागला, ठीक आहे, दिवा लागल्यानंतर 2च गोष्टी दिसतात. ती वात आहे, ज्योत आहे, त्याच्यात आहे ती पणतीन, त्याच्यात तेल एवढं आहे. या 4 गोष्टी तरी दिसत आहेत आपल्याला. मग आपल्याला त्या 4 दिसतात आणि इकडे अगदी कमी झालं तर पणतीन ते सोडून दिलं तरीसुद्धा शेवटी ती जी ज्योत आहे आणि ज्योत ज्या वातीतून येते त्या तरी वेगळ्या दिसतात ना. तर ह्या वेगळ्या दिसत आहेत तोपर्यंत अजूनही द्वैत आहेच. वास्तविक ते 2 मिळून ती ज्योत होते आणि प्रकाश होतो त्यातून पडणारा. तो प्रकाश कशामुळे आहे, तर हे 2 आहेत त्या गोष्टी एक झाल्यामुळे प्रकाश आहे. समजा आपल्यातल्या काकडीने ज्या लावलं ती काडी आणि ही आलेली वात, ह्या जर 2 गोष्टी वेगवेगळ्या राहिल्या असत्या तर हा प्रकाश पडला असता का, तर तो पडणार नाही. त्या एकत्र होतील तेव्हा हे झालं. म्हणजे त्याने मुळात स्वतःतलं द्वैत नष्ट केलं तेव्हा बाहेर प्रकाश पडला. आपल्या आयुष्यात आपण आणि भगवंत यांचं जे अकारण द्वैत झालेलं आहे ते नाहीसं झालं तर सगळं एक दिसेल, आपल्यात पण आणि बाहेर पण. त्यांना बाहेर का दिसतं, सोहम भावे द्वीपाक्षयी ठेला, ते जे काय आहे ते सगळं का तसं होतं. आपल्यातसुद्धा घरात जर समजा एक बंद झालं तर आनंद होतो ना. एखादी गोष्ट झाली, करायची ठरली, मनुष्य आनंदात असतो, पण ते एकाने नाही म्हणायचं, एकाने होय म्हणायचं. आता शेवटी कोणीतरी त्यातला बलवान असतोच वेगळ्या दृष्टीनं, तर तसं बलवान असतो त्याचं शेवटी होतं, मग तो म्हणतो तसं करावं लागतं. पण ह्याच्यात दुसरा त्याच्यात दुःखी राहतो, कारण तो दुसरा आहे. एक नाही आहे म्हटलं की त्रास आहे, 2 म्हटलं की त्रास आहे, 3 पासून पुढे सगळा त्रास आहे, पण मुळात 2तच त्रास आहे. त्यामुळे त्याच्यातले हे का असं आहे, तर हे 2 त्रास आहे. तर तिथे ते 2 नाहीच आहेत, ते 2 एकत्र आले म्हणून पडलेला प्रकाश आहे. त्याच्यात काय आयुष्यात चालायचं असं चालावं म्हणून तादात्म्याने तात्यासाहेब स्वतः महाराज आहेत, ते तादात्म्याने आहेत ते, आणि त्यांच्यात काही फरकच राहिला नाही आहे. म्हणून हे एक आहेत आणि म्हणून तेच बोलतात जे महाराज बोलले असते.
जे महाराजांनी सांगितलं असतं ते आजच्या काळाला धरून तेच सांगतात. हे असं का होऊ शकतं, तर तात्पर्याने होऊ शकतं तसं. ह्यांना जे बाबा महाराजांना कळायचं किंवा ही कोणी गडसंत मंडळी आहे त्यांना जे कळायचं आकाशासाठी आलं लगेच सांगतात हे ह्याच्यासाठी आहे. स्वरूपानंदांच्या वेळेला आपण अनेक वेळेला बघितलं, बाहेर अमके अमके ग्रस्त आले त्यांना जरा बोलावले म्हणून सांग. आता ते बाहेर कधी आले, ते कुठल्या गाडीनं आले, कधी पोचले, किती वेळ थांबलेत, काही आत कुठलीही खबर नाही. कारण ती इतकी क्षीण प्रकृतीची होती की त्या खोलीमध्ये ते राहिले. त्यांना बाहेर कोण आले हे आता ही आत्ताच्या काळातली गोष्ट. म्हणजे आपण म्हणतोय हे इथे आहे, ह्या काळातसुद्धा ते बाहेर अमके आलेत त्यांना जरा आत पाठवा. आता बाहेर मग 100 माणसं आलीत, काय 50 माणसं आलीत, त्याच्यातला तो माणूस आत पाठवा. तो कोण आहे, याची त्यांना कोणत्या स्वरूपात ओळख असेल, कुठल्या चक्षुने दिसलं, हे कशाने कळलं. आणि हा अनुभव घेतलेले लोक आज आहेत इथे. आजसुद्धा अनुभव हा घेतलेले आहेत की त्यांनी मला नावाने बोलावलं तिथून. हे सांगणारे लोक आहेत की जिथे मी समोरसुद्धा, आणि हे शक्यही नाही त्या जाळीच्या ह्याच्यातनं दरवाज्यातनं त्यांच्या त्या तिथे खिडकीतून, हे शक्यही नाही. पण ते बाहेरून तिथे कुठेतरी गरजेचं असलेल्या माणसाला बोलून येतात. त्याला जरा म्हणावं बोलावले, कारण त्याचंच फक्त काम आहे. आत्ता त्यांचं काही जे डोक्यात काम असेल ते त्याच्यापुरतंच आहे. ते त्याचं काम करणार, पाठवून देणार. असंख्य प्रसंग ह्याचे आहेत आणि सांगणारे लोक सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातले. असे नाही बाबा आणि आपलं काहीतरी जो योग बोलाफुला गाठ पडली वगैरे असलं काही नाही. काळा बसला पाणी मोडायला वगैरे ह्यातलं काही तिथं लागू नये. का हे एकदा कावळा बसेल दुसऱ्यांदा बसेल, एकदा फुल पडेल दुसऱ्यांदा पडेल, असं सारखं कसं पडेल ते म्हणतात. आणि ते होतं म्हणजे ते काय आहे ते म्हणतात त्यावेळेला तो मनुष्य बाहेर आहे. हेही ज्यांना ओळख आहे स्वामींच्याकडे गेलेल्या माणसांना, की ती असंख्य माणसं सांगणारे भेटली. मी त्यांची माझी काय ओळख, त्यांनी मला कसं मला ओळखलं मला माहीत नाही. कुणीतरी पाठवलेलं संतांनी असलं तरी ते सांगतात की तुम्ही जा, पण तुम्ही जरा काही ओळख वगैरे ते तुम्हाला गरज नाही हे तिथं गेल्यावर कळेल. हे सांगितलेले स्वामीसुद्धा आहेत की ज्यांनी त्यांना स्वामींच्याकडे पाठवलेले. असे स्वामी दुसरीकडे आहेत मुंबईत, ते तिथून पाठवते त्यांना, तुम्ही त्यांच्याकडे जाऊन जरा भेटू द्या. भेटून माझी काही ओळख नाही, मी कधी पाहिलं, त्याची काही गरज नाही तिथं. हे सांगणाऱ्याची सत्ता काय आहे त्याची पण, आणि इथं त्यांना ओळखणाऱ्याची सत्ता काय आहे ती पण. हे सगळं एक आहे म्हणून हे शक्य आहे. मग त्यांना आता त्याचा केवढा आनंद असेल की आपल्या आयुष्यात आपली झालेली गोष्ट ती बरोबर त्यांना माहिती कशी काय. आता माहिती कशी काय म्हणजे ते एकच आहेत सगळं ना, म्हणून त्यांना तिथं जिथं कुठे ते मास्टर की आहे, ॲक्सेस आहे त्यामुळं. आणि त्याच्याकडे त्यांचा काही दुरुपयोग नाही आहे त्याचं कल्याणासाठी आप्तच तो हितार्थ होतो, त्याच्यासाठी त्यांना ते आप्त आहेत म्हणून ते आप्त ते मानावे खरे. तर निरसी अष्टदेचा भास, हे जे काय अष्टदा हे आपली पंचमहाभूत आणि मनबुद्धी अहंकार जे काय आहे सगळं, हे सगळं आपल्याला वेगवेगळं भासतं आहे. पण प्रत्यक्षात ह्याच्यातलं वेगळं काही नाही. खरंच सांगायचं ना तर आपले म्हणजे तिथं ते महाभूत आणि बाकीचं आपल्याला माहितीच आहे. आकाराला आल्यावर ते अहंकार पहिल्यांदा शिरला वगैरे, परवा आपण ज्ञानेश्वर पाहिलं तसं. अहंकार आहे, मन आहे, बुद्धी आहे, हे जे सगळं आहे तीन मिळून ही अष्टधा प्रकृती आहे ना मान्य. आपल्यामध्ये ती रिफ्लेक्ट झाली आहे ना खरी गोष्ट आहे. सूर्य आकाशात असो नाही तर चंद्र असो, पाण्यात प्रतिबिंब पडलं की तिथे ते दिसतंच आहे आपल्याला. समोर आपल्याला चंद्र दिसतोय, समोर खाली बघतोय आणि समोर आपल्याला दिसतंय. तसं प्रतिबिंबवत असू दे, आपण आहोतच. पण आपण आहोत त्या अर्थी ज्या अर्थी प्रतिबिंब आहे ते ती कुठेतरी बिंब असलंच पाहिजे. ते असल्याशिवाय त्याचं प्रतिबिंब पडेल का. मग महाभूत असल्याशिवाय माझ्यामध्ये हे जे काय सगळं आहे, पृथ्वी आपते जे वायू आकाश हे सगळं आहे, ते सगळं माझ्यात कसं आलं तर ते मुळात तिथं आहे म्हणून माझ्यात आलं. आता माझ्यात आले त्याचं विश्लेषण केलं की एवढंच सापडतं. अगदी पोकळी, आकाशाची पोकळीसुद्धा आपल्या हृदयाकाशात सापडते, इकडे सापडते, सगळीकडे पोकळ्या सापडतात. आकाशात काय आहे, पोकळीच आहे. मग तसं हे सगळं ही अष्टधा प्रकृती आहे ती आपल्यामध्ये आहे, फक्त ती वेगवेगळी आहे. आणि माझे असं मला वाटतं, माझं हृदय माझं, माझं हृदय माझं, माझं डोकं माझं. आता ती मतभेद माझी ते मनबुद्धी अहंकार ते भानगडी आहेतच पुढे सगळ्या. पण मुळात आधी काय तर मुळात हे आहे तर पंचमहाभूताची प्रकृती आहे. माझ्या हाताला लागलं, माझ्या पायाला लागलं. अहो खरं तर त्यांच्या हाताला पायाला लागलेलं आहे, आपल्याला नाही. ते नेहमी एकच आहोत, तिथून आलेलं आहे. हातातले हाडं त्यांचं आहे, होय की नाही, पायातले हाडं त्यांचे आहेत. त्यांचं ते सगळं पृथ्वीचं ते तत्वाचा ते भाग आहे तो माझ्यात एकत्र करून. म्हणून आपल्याकडे पंचीकरण वगैरे एवढं सगळ्या विद्या सांगितल्या. त्यात काय आपल्याला नाही गेलं तरी चालेल, एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल की ते तिकडे जे सगळं आहे ते माझ्यामध्ये आहे, ते तिथं आहे म्हणून इथं आहे. आता तिथं काय आहे, तिथं ज्याने हे मूळ निर्माण केले तो आहे म्हणून ते आहे. एकदा जर भगवंतानी उरकाचं ठरवतं आवरी आहे ईश्वरी माया, एकदम सगळं आवरून घेतील सगळा प्रपंच. आपण बघतो ना एवढं प्रपंच मांडल्या एका दिवसात सगळं नाहीच होतं. काय करणार आपण, गावच्या गाव गेलेली आपण बघितलेले, गावाच्या गाव अक्षरशः गावाच्या गाव, घराच्या घरं सगळी, भूमीमध्ये घराच्या घरं निघून गेले. आता काय करा, कुणाकडे क्लेम काय, कुठलं काय ते एका दिवसात दाखवूया. एक सुद्धा मिळाली, काय झालं काय नाही, किनाऱ्यावरची घरंसुद्धा राहिले. मला सांगा तिथेसुद्धा काय झाली परिस्थितीची होती की त्याचं डेथ सर्टिफिकेट तरी त्या बाकीच्या कोणाच्याला पाहिजे, कोण तिथे गेला असला काय नाही. शिक्का मारा होता ना इथं, शिक्का मारा देऊन टाका, नाव सांगा, पूर्ण नाव सांगा, गेला. आता ह्याच्यापेक्षा काही करतात नाही, इतकी माणसाला हातबल स्थिती आहे हे आपल्याला कळतं.
मग हे ते दाखवून देतात काहीतरी. मग एवढं आपण त्यात अडकायचं काही कारण नाही. पृथ्वी आप तेज वायू आकाश काही असू दे, शरीराला काही होऊ दे, प्रकृतीचं काही असू दे, त्याला आपल्याला चिंता करायचं कारण नाही, कारण मुळात ते त्यांचंच आहे, आपलं नाहीच आहे. आपल्या ह्यातलं काय थोडे ह्या हाडबाणून म्हणजे पृथ्वीचे आपल्याची सगळ्या ह्या संस्था आहेत, तर ते सगळं त्याच्यामध्ये आहे. हाडामध्ये काय पृथ्वीचा अंश आहे, काय तब काय सगळं जल आहे, रक्त सगळं प्रवाहित आहे, ते सगळं जलाने. आपण काही थोडं थोडं मागून आणून भरलं आहे का, एखाद्या पिशवीत फुग्यात हवा भरावी तसं काही केलं आहे का आपण? हे सगळं आलं म्हणजे असं कसं आलं, असं नाही का, त्यांनी दिलं म्हणून आलं. कुणीतरी दिल्याशिवाय वस्तू मिळाली आहे का कधी? मग आपण तर घेतली नाही, आपण विकत पैसे दिले नाही, काही केलेलं नाही, तरी ते आलं म्हणजे मग आलंच म्हणावं. मग जी गोष्ट आपल्याला अशा तऱ्हेनं आलेली आहे ती त्यांचीच आहे. आपल्या घरात वापरायला एखादी वस्तू दिली तर आपण मालकी सांगावी का? आपण वापरायला वस्तू दिली, वापरावी आणि त्यांना परत द्यावी, हे खरं जास्त आहे. किंवा कामासाठी वापरायचे तर त्यांच्या कामासाठी वापरणं माझं काम आहे. मी माझ्या कामासाठी वापरल्यामुळे घोटाळा होतो आणि माझं म्हटल्यामुळे त्याच्यापेक्षा घोटाळा होतो. तर माझं नाही म्हणत आणि त्यांच्या कामासाठी वापरत असेल तर जशीच्या तशी चदरिया झिनेरे झेनेचं देऊन टाकलं. तेव्हा असं ते संत मंडळींना का जमलं? ते म्हणतात ती वस्तूच त्याची आहे मुळात. मला माझ्या काही कामं, काय कर्म, काय प्रारब्ध काय राहिलं तेवढं पुरं करण्यासाठी आणि नाम घेण्यासाठी मला ही वाणी दिली, तर ती मी तिच्यासाठी वापरतो. आणि ही जी ओळख देते ते गुरु, म्हणून ओम नमो जी गुरुमूर्ती. तेव्हा हे वेगळे नाहीत. जसं त्या वातीत आणि ज्योतीत की फरक नाही. अंतर्धान पावल्या की एकत्र झाल्या, सरळी वाती ज्योती एकत्र झाले, ते एकत्रमध्ये सरळ मर्म आहे. तेव्हा आपल्याला जर असं लक्षात आलं, आपल्या घरातसुद्धा सोबतीचं माणूस असलं की माणसाला बरं वाटतं की नाही? मला सांग, कोणीतरी सोबत. एकटे आहोत असं वाटतं, एकटा माणूस असणंच शक्य नाही. त्याच्यामध्ये भगवंत आहे ना, असं कसं होईल? तो जिवंत आहे की नाही, म्हणजे तो प्राण तरी त्याच्याबरोबर आहे की नाही? तर तो जर आहे तर आपल्याला एकटे आपण कधीच नसतो. माणसाच्या आयुष्यातून भय, नैराश्य, चिंता सगळं काढून टाकायला त्याच्याबरोबरची भगवंताची ओळख त्याला झाली तर खूप काम झालं. अष्टधा प्रकृती असू दे, पुढच्या वेळेला बघू आता ती काय ती. तर ते आपल्याला जर कळलं, आपल्याला सोबत आहे, हा सोबत असलेला मनुष्य जसा निवांत असतो तर तसं काम आहे खरं म्हणजे. पण ते निवांत राहण्याऐवजी अनुष्य अस्वस्थ होतं, काय करावं? तर कशाला तर आपण ते होय बाळे आपलं नाही आहे, त्यांचंच आहे, तरी सांभाळायला दिले. त्यांना जे ठेवायचं ते ठेवतील, न्यायचं ते नेतील. सगळं नेणार असं ते एक दिवशी सगळं नेणारच आहेत, हे मायेचाच विषय. त्यामुळे कधीतरी नेतील. मग त्याचं कशाचंच भय उरलं नाही. मृत्यूपर्यंत जिथं भय नाही तिथं बाकीच्या कशाचं भय राहील? त्यामुळे त्याला निर्भय राहता येतं. अष्टधा प्रकृतीचा भास होतो आपल्याला. जे वातीज्योती वेगवेगळ्या आहेत हा भास आहे फक्त, त्या एकत्र होणार काही तिथं राहत नाही. द्रष्टा आणि दृश्य स्वतः जी मिळवी. आपल्याकडे कापुराची वाती उजळलेली ज्योती, ठाईचं समाप्ती, काय नाही त्यातलं काही शिल्लक राहत नाही. तर ते एकत्रच होतात आणि कुठल्याही या ज्योतीमध्ये याच्यामध्ये आपल्याला असं फरक दाखवतात नाही ही ज्योत वेगळी वाढली आहे वाती, असं नाही. ते आता दोन्ही एकत्र आहेत तरच ही काय प्रकाश आहे तो आहे, ज्योत आहे ते आहे. आपल्याला असं सगळं म्हणजे गुरु ते अनुग्रह चेतविली अनुग्रह ज्योतीने ते आहे ना, ते त्यांना आहे. तर त्यांनी ती जाणीव करून दिली, हेच त्यातलं काम आहे की ते तसं आहेच. आपण म्हणून ते दोन होत नाहीत, ते मुळात एकच आहेत. आम्ही दोन म्हणले तरी ते एकच आहेत, आम्ही एक म्हणले तरी एकच आहेत. आम्हाला एकच आहे ते हे कळावं, याच्यासाठी हे सगळं गुरूंचं काम ते महाराजांनी करून दिलं. आहे तुझ्या ठिकाणी राम आहे, माझ्या ठिकाणी आहे, जो तुझ्या ठिकाणी आहे. तर त्यांचं आपल्याला माहिती असेल की नाम देताना सुद्धा मी शिष्यात राम पाहायला म्हणले. तर काय गोष्ट असायचं, ज्यांनी नाम दिलं त्यांचा अधिकार काय असेल, पण ते शिष्यात सुद्धा मी राम पाहिलं. दादासाहेबांनी एकाला बसून सांगताना आपण बघितलं तर त्यांना अनुग्रह देताना त्यांनी सांगितलं होतं, हे बघ, हे मी देतोय, ते मी देतोय असं तुला वाटेल, पण हे तोटीचं काम आहे, पाणी तिकडून येतं ते मी तुला देतो आहे. आता इतकं क्लॅरिटी कुठे असेल की ते पाणी तिथून येतं आणि हे नळातून येतं, म्हणून नळ पाणी निर्माण करीत नाही, असं माझं काम आहे, मी एवढंच करतो आहे, ते आता घे. हे जे काय आहे त्यांना त्या बरोबर ओळख आहे त्याची की हे तादात्म्य आहे त्यांचं भगवंताची, तिथून येतं आहे. आता त्यांच्याकडे तेवढी नम्रता आणि तेवढा हाकलं नाही म्हणून ते इतके ह्याला येऊ शकतात. सामान्य मनुष्य येणार नाही आणि तो सामान्य असेल तर हे काम करूही शकणार नाही. दोन्ही गोष्टी आहेत. तर तसं ते तिथून येतं आहे, हे तिथून येतं हे ज्यांनी सांगितलं. आपल्याकडे इथे खाली बसून विषय झाला, इथे जास्त ना मी आपले पेंडसे काय घालते त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे, जुन्या काळातले आता ते झालं, आता ते 92 वर्षाचे होऊन 92-93 वर्षाचे होऊन गेले पुढे. तर पेंडसे गायने स्वतः हे समोर बसून मी म्हणले ऐकले ते काय सांगत होते ते म्हणले काय सांगायचे तुम्हाला, असं सहज विषय निघाला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, ते म्हणले त्यांनी असं सांगितलं म्हणजे हे तोटीतनं पाणी येते, नळ नवीन होते त्यावेळेचं जे उदाहरण ते त्यांनी दिलं, हे तोटीतनं येते, हे तुला असं वाटेल मी दिलं आहे, पण तसं समजू नकोस, हे तिथून आलेलं आहे, नदीतलं आहे ते, तर ती महाराजांची आहे, ते संत मंडळांच्या सत्पुरुषांचे आहे, तिथून आलं ते मी तुला दिलं, ते माझ्याकडून आलं असं समजू नकोस, हे वाटेतलं काम आहे ते मी केलं, तू तिथे गेलास तरी तुला तिथे ते मिळेलच थेट, पण माझी क्षमता नाही ना तेवढी
की मी जाऊन नदीत जाऊन पाणी घ्यावं. मला तेवढी ओढही नाही, माझ्याकडे आसही नाही, माझ्याकडे तेवढी पात्रता नाही कष्ट नाहीत. मग आता त्यांनी जे कष्ट घेतलेत ते करून सगळं ठेवलेलं आहे, मी फक्त त्यांनी दिलं ते तुला दिलं असं म्हणले. ते त्याच्या ठिकाणी काही राहिलं नाही. हे त्यांचं काही न राहणं तसं आपलं काही न राहणं हा खरा आपल्या ह्याचा अभ्यास आहे. तर त्या अर्थाने अष्टध्येयचा भास आहे तो. दोन आहेत हा भास आहे, एक आहे हे सत्य आहे. अगदी निसंशय आपण विचार करायला हरकत नाही. आता मीच भगवंत आहे असे एकदम वाटत नाही, आणि तसं वाटण्यासारखी आपली पण परिस्थिती नाही. आता काय करणार, जरा तर तीच साधण्याचं काम आहे ना. तर मीच भगवंत आहे खरं तर माझ्यामुळे शरण वेणा आत्मारामा म्हणजे काय. पुन्हा ते शेवटी बंधविवाहाचं नाम असलं तरीसुद्धा तिचं म्हणणं काय, शेवटी शरण वेणा आत्मारामा. हे तिला तो राम पाहून 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 शेवटी आत उमटला आहे, आणि आता तो आतला जागा झाला. तेव्हा आता त्याला शरण आहे, आणखीन कुठं जायचं नाही. पुनरपी संसार येणे नाही, त्यांना काय झालं यायला लागते. पुन्हा यांना यायलाच लागत नाही. आमचं राहिलं म्हणून आलो, आता सगळे एक होऊन आता गेलो. आता गेल्यानंतर याचं काही काम राहिलं नाही. मग हे सगळे पाश आणि त्रास आहेत ते सगळे सुटून जातात. ते सुटावेत खरं सांगायचं तर. म्हणून ध्येय निश्चित पाहिजे. महाराज जे म्हणाले ते खरं, की ध्येय निश्चित असावं. कर्म तर करीतच राहावं लागेल. हे काय कोण सुटला आहे का, राजा सुटला का कर्मात कुणी कुठला, काय नाही. राजे नाही, महाराजे नाही, सगळे देश नाही, राष्ट्र नाही, राष्ट्रपती नाही, कोणी सुटलं नाही. कर्मात ती सगळे करतातच आहे. तर ती सगळीच करावी लागते. सामान्य माणसाच्या वाट्याला आहे तेच त्यांना आहे. मोठ्या पातळीवर वेगळे प्रश्न एवढंच, यापेक्षा काही फरक नाही. ते सगळ्यांच्या मागे लागलं, पण त्याचं सुखदुःख जे भोगायचं आहे त्याच्यामध्ये फरक आहे. त्यामुळे मी भगवंताचा आहे म्हणून आहे. त्याला जसं ठेवायचं तसं ठेवतो आहे, ते राहतो आहे, आणि त्याला जसं जे करून घ्यायचं तो घेतो आहे. ते करताही मी नाही. जे कार्यकारण जे पाव चालला आहे त्याप्रमाणे हे सगळं चाललं आहे. ते समोर कर्म आहे ते पण माझं नाही. माझ्या वाट्याला आलं आहे म्हणून मी करतो, नाही माझ्या वाट्याला असेल नाही करणार. ती त्याला काही अडचणच राहिलेली नाही. आपल्याला हटून बसायचं म्हटलं की आपला त्रास आला. त्यामुळे तो त्रास काढणं आपल्या हातात आहे. आपण सोपून टाकावं. महाराज आता तुम्ही बघा काय करायचे, मला हे कळलं, हे चर्मचक्षु तर काही दिसणार नाही, तर निरसी म्हणजे नाहीसं करेल. वेगवेगळं आहे. इथं अष्टदा आहे, आपण एक दोन घेतली तरी दोनाचं एक हे जे आहे ती त्या ठिकाणी आपले हे दोन आहेत वाटत आहेत. तसे नाही. भक्त भगवंत मिळवी ते एकत्र करतील. द्रष्टा आणि दृश्य हे स्वतेजी मिळवी. हे कळलं. प्रकाश आणि दीप भिन्न ठाव नसे अल्प, करिता ध्यानाचा संकल्प ध्येय ध्याता नुरेचे. केव्हा नाही सावतो खरं ध्यान हे, की जिथे ध्यान करणारा नाहीसा झाला ते ध्यान. ध्यान करणारा शिल्लक राहिला तर ध्यान करणारा, आणि ज्याचं ध्यान करतो तो हे तरी शिल्लकच आहेत, म्हणजे द्वैतच आहे परत. तर खऱ्या ध्यानाला ती क्वालिटी असेल तर आपल्याला त्याचा आनंद कळेल. काय तो 5 मिनटं जरी असं वाटलं नाही काही नाही आहे, बस शांत वातावरण, काही नाही, कसलेही विचार नाही, कसली हालचाल नाही चित्तामध्ये, कुठलाही नाही. 5 मिनटाला जी गोडी आहे ती पातेलीवर श्रीखंडालाही नाही आणि याच कसल्या पदार्थालाही नाही, त्यात ती येणारच नाही. किती घाईल अशी काय नाही. इथे अशी 5 मिनटाची गोडी आहे जिला कसलंही उपाधी नाही अशी गोडी आहे. कारण तिथे तुम्ही नाहीच आहे म्हणून गोडी आहे. विसरण्याची व्याख्या करताना बाबाने आपण म्हणले ना, आपण त्यात आनंद म्हणजे दुसरी बाजू ती आहे की विसरतो मनुष्य. तो मैफल ऐकताना त्याला फार आनंद होतो. म्हणजे काय होतं, मैफल ऐकताना त्याला बायको येताना नको म्हणाली ती वगैरे सगळं विसरायला होतं. साध्या वचन सांगतो एकदम खाली येऊ पण, की त्याला बाकीचे नको म्हणाले ते एवढं तिकीट कशाला घालतंय, परगावी कशाला जात आहे, सगळं त्याच्याकडे विसरलं असतं. तो गाण्यात तल्लीन असतो बस. फक्त इथे फरक एवढाच की तल्लीन आहे तो परत खाली येतो आणि यात सगळ्यात वावरावं लागतं. उपाधी आहे ती संपली की संपला आनंद. मग तसं निरुपाधिक म्हणजे काय महाराज म्हणले ते आता आपल्याला कळेल की ह्या कसल्याही उपाधीमध्ये हा जेवण जेवीपर्यंत आनंद आहे, उपाधी आहे आपल्या आवडीचं आहे म्हणून आनंद आहे, तिथे आवडीचं आहे संगीत म्हणून आनंद आहे. पण ते गेल्यावर काय कराल, काय कुठेतरी हे जाणार. समजा मला ऐकू येत नसलं आणि अगदी भीमचं जशी काय, मला काय फरक पण काय, मी आपलं ते म्हणतायत बाकी लोकांच्याकडे बघणार इकडे तिकडे एवढंच, यापेक्षा काय नाही करण्यासारखं, हो की नाही. म्हणजे हे जोपर्यंत हे सगळं आहे तोपर्यंत मग त्याचा आनंद मला मिळतो तेवढं. ती उपाधी आहे ती त्यांनी एक त्यातलं तत्त्व काढून घेतलं की जमलं. अशा तऱ्हेच्या ह्या तत्वात जे आपण आहोत तर ही सगळी तत्त्वं त्यांचीच आहेत. ती आपल्याशी येऊन वावरतात, आपल्याला मदत करतात. हे सगळा प्रपंच आहे, सगळी कर्म आहेत, सगळी करू देतात. फक्त त्याच्यातला आपण करता विसरतो तेवढा फक्त आपल्याला तो जाणीव होय. आणि तो आणि आपण खरे एक आहोत हे आहे, हे सगळं येणार आणि जाणार आहे. असं झालं की माणसाला चित्ताला शांतता राहते. म्हणून म्हटलं 1 मिनिट असं जरी ध्यान लागलं माणसाचं तरी बस त्याला कळलेलं आहे की खरं काय आहे ते. तसं एखाद्या वेळेला आपण नामात अनुभवलं, कधीतरी नाम घेताना कधीतरी असे एकदम शांत असतं, तिथे काही नाही. म्हणजे नामसुद्धा माणसं एकदम सुटून जातं. नामसुद्धा लक्षातच येत नाही की कधीतरी नाम थांबलं. असं जर झालं तर आपल्याला कृपाच झाली समजावं. आता ती कृपा टिकवून ठेवण्यासाठी जे करायचं तेवढं करत राहावं. आणि ज्याने दाखवलं त्याचे उपकारच म्हणावेत बाजूला काय नाही. पान 71 पद 78.
काय होतराई तया सद्गुरूच्या पायी, काय होतराई तया सद्गुरूच्या पायी, काय होतराई तया सद्गुरूच्या पायी. ज्याच्या वाचने संसार उठाउठी झाला दूर, ज्याच्या वाचने संसार उठाउठी झाला दूर, काय होतराई तया सद्गुरूच्या पायी, काय होतराई तया सद्गुरूच्या पायी. देऊ धन संपत्तीसी तरी ते मिथ्या जड राशी, देऊ धन संपत्तीसी तरी ते मिथ्या जड राशी, काय होतराई तया सद्गुरूच्या पायी, काय होतराई तया सद्गुरूच्या पायी. देह करावार्पण तरी तो नाशवंत जाड, देह करावार्पण तरी तो नाशवंत जाड, काय होतराई तया सद्गुरूच्या पायी, काय होतराई तया सद्गुरूच्या पायी. निरंजन म्हणे फार करू आता नमस्कार, निरंजन म्हणे फार करू आता नमस्कार, काय होतराई तया सद्गुरूच्या पायी, काय होतराई तया सद्गुरूच्या पायी, काय होतराई तया सद्गुरूच्या पायी. जानकी जीवन स्मरण जय जय राम.